हाय फ्रेंड्स, डिफरन्शिएशन चॅप्टरची आपली लास्ट एक्सरसाइज चालू होईल, जी की हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हवर डिपेंड राहील. अँड हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल खूप सिम्पल आहे, प्रोसेस सिम्पल आहे. ओके, पण यामध्ये एक्झाम्पल्स खूप लेंदी आहे. एक्झाम्पल म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या, परत फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, ओके, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, देन सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, ज्यामध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला यू इंटू व्ही देन यू बाय व्ही या प्रोसेस यूज करायच्या आणि ह्या मेथड यूज करायच्या किंवा हे फॉर्म्युलेज यूज करायचे. तर यामध्ये प्रोसेस यू बाय आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले यू बाय व्ही आणि यू इंटू व्ही घेताना आपल्याला लेंदी प्रोसेस बनती. त्यामुळे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह क्वेश्चन नंबर 1 आणि 2 ठीक आहे, इझी आहे, पण 3 आणि 4 खूप लेंदी आहे. ओके, तरी पण आपल्याला सॉल्व्ह करायचा आणि आपल्याला ॲन्सर कसं क्वेश्चन कसं मिनिमाइज करून नॉन डेरिव्हेटिव्ह कसं घेता येईल याकडे बघायचं. ओके, तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन नंबर 1 आणि 2 स्टार्ट करूया. ओके, आज तर ॲटलीस्ट 1 आणि 2 तर कव्हर करू, मग नंतर 3 आणि 4 बघू सेपरेट सेपरेट. चलो, रायटिंग द क्वेश्चन नंबर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन नंबर 1. ओके, क्वेश्चन नंबर 1 लिहितो मी. क्वेश्चन नंबर 1 काय, फाइंड द सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. फाइंड द second derivative of the following say. ओके, मी तर क्वेश्चन लिहिला, पण एक थोडं बेसिक सांगतो की हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. यात सांगितलेलं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हायर ऑर्डर तो मग कसे येईल, सिंगल डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. सिंगल डेरिव्हेटिव्ह कसं घेतो, dy बाय dx फाइंड करतो. पण हाय आता तुम्हाला इथे क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल सेम, आता हाय फर्स्ट ऑर्डर म्हणलं काय dy बाय dx, सेकंड म्हणलं काय d2y बाय dx स्क्वेअर आहे. d2y बाय dx स्क्वेअर, डी स्क्वेअर म्हणायचा नाही याला, d2y बाय dx स्क्वेअर. देन थर्ड ऑर्डर काय d3y बाय dx क्यूब, बरोबर. तसंच d रेस टू 4y बाय dx रेस टू 4. ओके, हे म्हणजे दिस इज कॉल्ड हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त आता ह्या क्वेश्चन मध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला काय d2y बाय dx फाइंड करायचं आपल्याला. ओके, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, ज्याचा आन्सर भेटेल त्याला परत आणखी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे सेकंड ऑर्डर. थर्ड ऑर्डर म्हणला की जे सेकंड भेटला त्याला आणखी एकदा ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. प्रोसेस सिम्पल आहे, पण ज्यावेळेस आपण नंतर परत डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळेस आपल्याला लेंदी टर्म्स मिळतात. त्या लेंदी टर्म्स फक्त आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागतं. प्लस मायनस डिव्हिजन या गोष्टीकडे थोडंसं व्यवस्थित लक्ष ठेवावं लागतं, तर आपल्याला ते आन्सर भेटतं. ओके, चलो फिर एक्झाम्पल समजलं. फक्त लक्षात कन्सेप्ट काय हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा, एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. जोपर्यंत क्वेश्चन मध्ये काय म्हणतं तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेता म्हणजे आपल्याला दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. तर फर्स्ट क्वेश्चन लिहितो मी. सेकंड ऑर्डर म्हटल्यानंतर दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. तर क्वेश्चन 1 लिहितो. First question, see. Y is equal to 2x raised to 5 minus 4x raised to cube minus 2x raised to x 2 by x square minus 1. ओके, असा क्वेश्चन आहे, बरोबर. y is equal to 2x square minus 4x cube minus 2 upon x square minus y हा क्वेश्चन आहे. आता आपण dy बाय dx तर डायरेक्ट घेऊ, ह्या टर्म्स मायनस मध्ये. पण लक्षात घ्या एक जर बेसिक बघितलं ना, सी हा 1 अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह काढायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. कसं जातं, कारण 1 अपॉन एक्सला काय लिहितो आपण, एक्स रेस टू -1 लिहितो, बरोबर. मग नंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. तसंच हे डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर आहे, तुमचं डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर आहे. तर ज्या बॉटमच्या डेरिव्हेटिव्ह त्याला मग आपण परत काय करतो, एक्स रेस टू -2 बनेल. तसंच काय करा, अगोदरच त्याला कन्वर्जन करून ठेवा. हा 2 बाय एक्स स्क्वेअर आहे ना, 2 बाय एक्स स्क्वेअर आहे, तर यालाच काय लिहायचं, दॅट इज 2 बाय
2 हा वर घेतल्यानंतर एक्स रेस टू -2 बनेल. मग तुम्ही एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, हा हे मग आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायच्या अगोदरच ह्या एक्स रेस टू 2 ला वर शिफ्ट करून घेऊ. देअरफॉर क्वेश्चन आणखी सिम्प्लिफाय करतो. दॅट इज x रेस टू 5 4x क्यूब -2 इंटू x रेस टू -2 -9. आता dy बाय dx घ्या. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, बघा याचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल, 2 इंटू हा डायरेक्ट एक्स रेस टू एन च्या फॉर्म मध्ये. देअरफॉर 2 इंटू एक्स रेस टू, पहिले काय बघा आपण जी पॉवर असते पुढे घेतो, मल्टिप्लाइड बाय 5, एक ना मायनस करतो, 5 - 4 4, दॅट इज 4 इंटू 3 एक्स रेस टू 2 मायनस, आपण इथे 2 इंटू -2 पुढे घेतो आणि एक ना मायनस करतो, -2 -1 -3 आणि हा 9 हा कॉन्स्टंट नंबर आहे, तर डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो 0. देअरफॉर हा मायनस मायनस काय बनेल, प्लस घेतो. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 5 2 10 x रेस टू 4 -4 3 12 x रेस टू 2 प्लस 4 x रेस टू -3. हा dy बाय dx भेटला. पण आपल्याला d2y बाय dx फाइंड करायचं आहे ना, d2y बाय dx फाइंड करायचं आहे. मग आणखी परत डेरिव्हेटिव्ह घ्या, d2y बाय dx भेटेल. Therefore d2y by dx square is equal to 10 raised to x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह काय, that is 10 into 4 into x raised to 3 minus 2, एक ना मायनस होतो, हा काय x raised to n च्या फॉर्म मध्ये. Therefore 2 into हा पुढे आला 2 into x raised to माइनस, एक ना मायनस, कुछ तो गड़बड़ हुआ है क्या, नहीं चलो, एक ना मायनस, एक लिखते हैं अपन, प्लस 4 into -3 x raised to -4. Therefore d2y by dx square is equal to 10 4 the 40 x raised to 3 x cube, that is -24x plus 4 3 the minus ना, मायनस बनेल, हा प्लस आणि मायनस काय बनेल, -12 x raised to -4. आन्सर आपल्याला आता कम्प्लीट आन्सर भेटलेले. आता आन्सर ज्यावेळेस आपण फायनल लिहितो त्यावेळेस तुम्ही हा x रेस टू -4 आलेला आहे, तो x रेस टू -4 डिनॉमिनेटरला घेऊ शकता. देअरफॉर फायनल आन्सर काय लिहितो, दॅट d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 40x क्यूब -24x -12 अपॉन x रेस टू 4. हे माझं झालं फायनल आन्सर. प्रोसेस खूप सोपी आहे. परत एकदा एक्सप्लेन करतो. क्वेश्चन मध्ये तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला सांगितलं. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, d2y बाय dx स्क्वेअर फाइंड करायला. तर आपल्याला हे स्ट्रेट फॉरवर्ड मायनस मध्ये आन्सर क्वेश्चन आहे, प्लस किंवा मायनस असून डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, आणि बाकीचे आपल्या एक्झाम्पल आपण जे भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केले आतापर्यंत त्या प्रकारे हे डेरिव्हेटिव्ह घेऊन डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग नंतर ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह भेटेल त्यावेळेस आपण d2y बाय dx नंतर परत ज्या dy बाय dx भेटला परत एकदा आणखी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि आपलं फायनल आन्सर भेटेल. यामध्ये फक्त लक्षात घ्या की तुम्हाला क्वेश्चन कसा मॅक्सिमम सिम्प्लिफाय करता येईल ते बघा. सेकंड, फॉर्म्युलेज ठेवताना पण व्यवस्थित ठेवा ज्याकडून क्वेश्चन आणखी रिड्यूस होईल. मग नंतर डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx घ्यायचा प्रयत्न करा. ओके, चलो सेकंड क्वेश्चन सॉल्व करतो. फर्स्ट तो क्लियर हो गया. y is equal to e raised to 2x tan x e raised to 2x. आता बघितलं तर दोन फंक्शन कशामध्ये, मल्टिप्लिकेशन मध्ये, त्यामुळे u इंटू व्ही रूल लावायचा. नंतर dy बाय dx भेटेल. dy बाय dx भेटल्यानंतर डबल एकदा काय आन्सर भेटेल त्याच्यानंतर डिसाईड करून आपण डबल एकदा dy बाय dx घेऊ. यात तर कळलं मला की dy बाय dx घ्यायचं. मग फंक्शन काय, u इंटू व्ही. u इंटू व्हीचा फॉर्म्युला काय झाले, dy बाय dx फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय, sec स्क्वेअर x प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू 2x, आणि हा 2x पण कंपोजिट फंक्शन मल्टिप्लाइड बाय 2. ओके, हा भेटला dy बाय dx. dy बाय dx ला थोडं मोर सिम्प्लिफाईड लिहितो, दॅट इज e रेस टू 2x
सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू ई रेस टू 2x इंटू टॅन एक्स. थोडं व्यवस्थित दिलं. ओके, हा माझा dy बाय dx घेतला. आता d2y बाय dx, d2y बाय dx, d2y बाय dx म्हणजे परत याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता यावेळेस बघा, यामध्ये u इंटू व्ही आणि यामध्ये u इंटू व्ही. अंडरस्टूड? यामध्ये u इंटू व्ही, यामध्ये u इंटू व्ही. त्यामुळे प्रोसेस आता ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचा त्यावेळेस दोघांचा डेरिव्हेटिव्ह u इंटू व्ही घेतल्यानंतर आन्सर थोडं लेंथी बनेल. कसं बघा, पहिल्यांदा याचा u इंटू व्ही घेतो. याचं u इंटू व्ही कसं बनेल? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो? इज 2 इंटू सेक एक्स आणि सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? सेक एक्स टॅन एक्स बनेल. बरोबर? बघा सी, परत ते सांगतो. इज टू 2x फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. थोडं व्यवस्थित छोटं लिहितो कारण की आपल्याला लेंदी बनेल हे आन्सर. Therefore dy by dx is equal to first function as it is into derivative of sec x. काय म्हणतो हा? sec x sec स्क्वेअर आहे ना, मग 2 इंटू sec x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x काय? sec x tan x. ओके, then second function as it is into derivative of e raised to 2x into 2 बनेल. ओके, हे झालं माझं फर्स्ट फंक्शनचं. नंतर सेकंड परत आता 2 मी बाजूला घेतो, 2 बाजूला घेतो, मग नंतर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो. यामध्ये कसं करतो? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक काय आहे? सेक एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. बरोबर? प्लस टॅन एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 2x इंटू 2. आता हे 2 सगळ्यांना मल्टिप्लाय करतो. बरोबर ना, कारण की मी ऑलरेडी 2 प्लस बाहेर घेतलो. therefore d2y by dx square is equal to e raised to 2x. 2 पुढे घेतो, 2 इंटू आणखी काय पुढे घेता येईल मला याच्यात? 2 इंटू ई रेस टू 2x sec x sec स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स प्लस sec स्क्वेअर एक्स. 2 पुढे घेतो, 2 इंटू sec स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू 2x पण पुढे घेतो, ई रेस टू 2x इंटू sec स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू याला ई रेस टू 2x sec स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू 2 टू जा 4 इंटू ई रेस टू 2x इंटू टॅन एक्स. आता कॉमन काय घेता येईल बघा, कॉमन काय घेता येईल? ई रेस टू 2x, ई रेस टू 2x, ई रेस टू 2x, ई रेस टू 2x. 2 2 2 4 म्हणजे 2 कॉमन घेता येईल. नंतर इथे सेक, इथे सेक, इथे सेक, इथे सेक नाही, म्हणजे सेक घेता येणार नाही. चलो, पहिले तर जे आहे ते घेऊ. d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणेल माझं? हे 2 मी कॉमन घेतलं, ई रेस टू 2x कॉमन घेतलं, आतमध्ये ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स इथे प्लस सेक स्क्वेअर एक्स प्लस इथे 2 राहिलं टॅन एक्स. बरोबर? और क्या सिंप्लिफाय हो सकता है? आणखी बघा, इथं बघा सेक स्क्वेअर एक्स आहे, सेक स्क्वेअर एक्स आहे, इथं पण प्लस 2 ई रेस टू 2x सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 ई रेस टू एक्स. हे काय माझं? 2 सेक स्क्वेअर एक्स. बरोबर ना? therefore d2y by dx square is equal to 2 raised to e raised to sec square x tan x plus 2 sec square x plus 2 tan x. आणखी क्या सिंप्लीफाई करते हैं? और क्या सिंप्लीफाई हो सकता है?
बघा आणखी सिम्प्लिफाय काय होतं तर ह्या सेक्स स्क्वेअरला कसं लिहिता येईल, सेक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स लिहिता येईल. याला सिम्प्लिफाय करू therefore d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू e raised to 2x 1 plus tan square x into bracket tan x plus 2 into 1 plus tan square x plus 2 into tan x. बरोबर. और क्या ले सकते, आणखी काय करता येईल बघा, आणखी काय करता येईल, ब्रॅकेट ओपन करू therefore d2y by dx square is equal to हे 2 into e raised to 2x आहे ब्रॅकेटमध्ये, याला ब्रॅकेटमध्ये घेतल्यानंतर याला ओपन करू मल्टिप्लाइड बाय tan x प्लस tan क्यूब x प्लस 2 प्लस 2 tan स्क्वेअर x प्लस 2 tan x. ओके, therefore d2y by dx square is equal to 2 into e raised to 2x. then आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल का, इथे tan प्लस tan प्लस 2 हे 2 tan x आणि हे tan x 3 tan x बनेल 3 tan x प्लस tan क्यूब x प्लस 2 आणि प्लस 2 tan स्क्वेअर x बनेल. त्यानंतर आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल का, नाही तर आणखी काय सिम्प्लिफाय करता येईल का, चलो ये फाइनल आंसर लिख देते हैं. ये झालं माझं फायनल आन्सर. चलो थर्ड आंसर. y is equal to e raised to 4x into cos 5x d2y by dx फाइंड करायचं तर काय करणार u into v, therefore dy by dx काय बनेल is equal to first function as it is into derivative of cos 5x काय आहे that is the minus sin 5x into 5 कारण की हा कंपोजिट फंक्शन आहे प्लस cos 5x as it is into derivative of e raised to 4x into 4 हे बनलं फर्स्ट फंक्शन. परत आता u into v, परत त्याच्यामध्ये u into v. u into v याच्या अगोदर थोडंसं आपण सिम्प्लिफाय करू. therefore dy by dx is equal to 5 minus 5 e raised to 4x sin 5x plus 4 cos 5x into e raised to 4x म्हणतो बरोबर. आता u into v घ्या याच्यामध्ये, या फंक्शनमध्ये u into v घ्या आणि याच्यामध्ये फंक्शनमध्ये u into v घ्या बरोबर. बघा जर u into v घ्यायचे नाही असलं तर काय करा, हा e raised to 4x आधी कॉमन घेऊ शकता तुम्ही. therefore dy by dx is equal to e raised to 4x मी याच्या दोघातून कॉमन घेतलं, राहिलं काय 5 sin 5x प्लस 4 cos, इथे मायनस होता ना, मायनस 5 cos मायनस साइन मायनस 2 मायनस
5 sin 5x प्लस 4 cos 5x ब्रॅकेट क्लोज. आता याच्यामध्ये दोघांमध्ये यू इंटू व्ही घ्या. यू इंटू व्ही म्हणजे काय, दॅट इज d2y बाय dx² इज इक्वल टू first function as it is, that is minus e raised to 4x as it is, into derivative of this function. into derivative of this function म्हणजे 5 तसाच 5 into sin चा डेरिव्हेटिव्ह काय cos 5x into derivative of 5x, that is 5 plus 4 as it is, derivative of cos is minus 5x into 5, first function as it is into derivative of second function plus second function as it is म्हणजे 5 into sin 5x plus 4 cos 5x as it is, हे function as it is into derivative of, that is minus e raised to minus e raised to second function, that is minus e raised to 4x into 4 बनेल. बरोबर. बघा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन 5 cos 5x into 5 plus 4 into minus 5x into 5 plus second function as it is, हे फंक्शन तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. बघा म्हटलं ना, ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेता प्रोसेस, आता हे तर बोर्ड आहे, ज्यावेळेस पेजेसमध्ये असतं तर खूप कॉम्पॅक्ट होतं, त्यामुळे प्लस मायनस घेताना थोडंसं व्यवस्थित घ्या. आता चलो, आता ई रेस टू, आता थोडं ब्रॅकेट स्प्लिट करूया, म्हणजे ब्रॅकेट ओपन करूया, बरोबर ना. म्हणजेच काय की फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस प्लस ए, म्हणजे हा एक फर्स्ट टर्म होता, बरोबर आहे. आणि ही एक आपली सेकंड टर्म होती. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस 5. आता जर ब्रॅकेट बघितलं तर ब्रॅकेट ओपन केल्यानंतर आपण काय मल्टिप्लाय करून ब्रॅकेट ओपन करू आणि काहीतरी कॉमन घेऊया. तर काय कॉमन घेता येईल, समजा हा माझा e रेस टू -4 आहे, e रेस टू -4 आहे, हा e रेस टू -4 e रेस टू 4x हे कॉमन घेऊ शकतो. ओके, पहिलेच आपण ते घेऊन टाकू. देअरफॉर d2y बाय dx² इज इक्वल टू मायनस e रेस टू 4x मी तर कॉमन घेतला. आणखी काय कॉमन घेऊ शकते, कॉमन घेऊ शकते. ठीक आहे, ब्रॅकेट ओपन करूया. हे काय बनेल माझं 5 into 5 काय बनेल, हा 25 cos 5x बनेल प्लस मायनस बनेल मायनस 5 4 जा 20 sin 5x बनेल प्लस 5 हा 4 याला मल्टिप्लाय होईल ना, तर काय बनेल माझा 5 4 जा 20 ना, e रेस टू -4 कॉमन घेतलं पण 4 याला मल्टिप्लाय, मग हा 5 4 जा 20 sin 5x प्लस 4 4 जा 16 cos 5x. ओके, आणखी काय होईल मल्टिप्लाय, काही नाही. आता सिमिलर टर्म्स थोडे ॲड करा आणि सबट्रॅक्ट करा, म्हणजेच काय बनेल माझं d2y बाय dx² इज इक्वल टू मायनस, कधी आले ओके 25 cos x आहे, 25 cos 5x आहे, नंतर 16 5x आहे. 25 and 16 किती बनतं, 25 and 16 141, म्हणजे तुमचं 41 cos 5x झालं. ओके, मायनस 25 sin x आणि हे प्लस 20 झाले, म्हणजे प्लस आणि मायनस काय झालं, कट झाले, बरोबर आहे. म्हणजे काहीतरी चुकलं आपलं. कारण की इथे बघा, इथे
सेम. यात काय केलं मी, यात काय करू आपण, बघा इथे जो आहे मायनस आणि इथे मायनस आहे, हा मायनस याला गेल्यानंतर हा मायनस बनेल बरोबर, पण हा मायनस आहे ना, हा मायनस पण याला राहू द्यायचा, मायनस कॉमन नाही घ्यायचा बरोबर, फक्त e⁴x कॉमन घ्या. e⁴ का गायब झालं. पप्पा हे बी ऑर्डर मागेल त्याच्यासोबत. पप्पा ह्याच्यासोबत ऑर्डर मागेल. बघा बघा की मस्त आहे. माझ्या लागते ना खिशाला चुना. क्वालिटी चांगली आहे त्याची. क्वालिटी क्वालिटी चांगली आहे. काय कळत तुला क्वालिटी. तू घे इकडे. आणि पप्पाची क्वालिटी कशी म्हणते तू? e⁻⁴ नाही का, इथे मी e⁻⁴ इथे नाही का, इथे नाही का, चुकलं, इथे आणि इथे हा मायनस बनतो. हा इथे प्लस बनतं, सगळं चुकीचे सॉल्व करतात. अरे तुला प्रॅक्टिस करतो, स्ट्रगल मध्ये. देवा तुझ्यामुळे फसला. काय खरं नाही. आणि नेक्स्ट y⁻⁴x. मग कशा करतात? y = x फंक्शन आहे. आपल्या लॅपटॉपला चार्जर नाही लागत का रे? ते नाही लागत. हा. dx = x × 1 + log x आहे. बरोबर, कितीला भेटतं चार्जर? अन्ना ते d2y/dx²